नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट्स शिकलो होतो. त्यामध्ये आपण 4 टाइप्स ऑफ सेट्स पाहिले होते. फर्स्ट आपण पाहिला होता सिंगलटन सेट. सेकंड सेट आपण पाहिला होता एम्प्टी सेट और नल सेट. थर्ड सेट आपण पाहिला होता फायनाइट सेट. आणि फोर्थ सेट आपण पाहिला होता इनफायनाइट सेट. आज आपण चॅप्टरमधील पुढचा पार्ट जो आहे इक्वल सेट त्याचा अभ्यास करणार आहोत. इक्वल सेट्स नावाप्रमाणेच हे दोन सेट इक्वल असतील. अभ्यासूया एक उदाहरणाच्या माध्यमातून. लेट A and B are two sets A equal to curly bracket x such that x is a letter in the word TEA T. B equal to y such that y is letter in the word 8 ATE 8. Now A equal to the given both sets are in the rule method. Now we have to write them into roster method. Therefore A equal to TEA and B equal to A, T and E. The elements of set A are exactly same as in set B. Therefore A equal to B. म्हणजेच सेट ए मधले एलिमेंट आणि सेट बी मधील एलिमेंट हे एक्झॅक्टली सेम आहेत, म्हणून या दोन सेटला आपण इक्वल सेट म्हणतो. डेफिनेशन बघा मग. इफ टू सेट्स कंटेन एक्झॅक्टली द सेम एलिमेंट्स देन these sets are called as equal sets. A and B are equal sets is written symbolically as A equal to B. Symbol equal to the symbol लिहायचं. And if A and B are not equal sets, then we written symbolically as A equal to the sign लिहून त्यावर एक स्टँडिंग लाईन काढायचं आहे, म्हणजे त्या साईनला कट करायचं आहे. त्याचा मिनिंग होणार A इज नॉट इक्वल टू B. आता आपण हे उदाहरणांच्या सहाय्याने बघूया. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे खालीलपैकी कोणते संच समान आहेत किंवा नाहीत ते ठरवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या उत्तराला आपल्याला समर्थन द्यायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर कसं योग्य आहे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. A इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड डॉग. B equal to x such that x is a letter in the word God. आता हे दोन्ही सेट आपल्याला रूल मेथडमध्ये दिले आहेत. बघा आता A इक्वल टू रूल मेथडमध्ये दिलेला सेट A इक्वल टू x such that x is letter in the word dog पुन्हा लिहून घेतला आपण. देअरफॉर A इक्वल टू DOG. रोस्टर मेथडमध्ये आपण लिहिला. इक्वेशन नंबर 1 त्याला म्हटलं. B इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड गॉड. देअरफॉर B इक्वल टू GOD. इक्वेशन नंबर 2.
आता इक्वेशन 1 आणि 2 यांना जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सेट ए मध्ये जे घटक आहेत, जे एलिमेंट आहेत, तेच एलिमेंट आपल्याला सेट बीचेही दिसून येतात. बघा मग, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 the sets A and B are equal sets because they contain same elements म्हणजे थोडक्यात ए आणि बी या दोन्ही सेटमधील एलिमेंट एक्झॅक्टली सेम आहेत, म्हणून ते सेट इक्वल सेट आहेत. हे आपलं त्या उत्तरासाठीचं जस्टिफिकेशन झालं. आणखीन एक उदाहरण बघूया. A equal to x such that 3x minus 1 equal to 2, B equal to x such that x is an element of n and x less than 2. म्हणजे इकडे दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत बी सेटच्या. तो नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्याचा एलिमेंट आहे, घटक आहे, आणि तो 2 पेक्षा स्मॉल आहे. थर्ड सेट बघा, सी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे इथे सुद्धा दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत. नॅचरल नंबर आहे परंतु तो प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. आन्सर बघा, प्रत्येक सेट आपल्याला रूल मेथडमध्ये दिलेला आहे, त्याचं आपल्याला लिस्ट किंवा रोस्टर बनवणं आवश्यक आहे. फर्स्ट बघा, ए इक्वल टू एक्स सच दॅट 3x minus 1 equal to 2. Therefore 3x minus 1 equal to 2. इक्वेशन सॉल्व करायचं आहे आपल्याला आता. Therefore 3x equal to 2 plus 1. मायनस 1 जो आहे लेफ्ट साईडला त्याची साईड चेंज होईल, तो राईट साईडला गेला तर त्याचं साईन चेंज होतं, म्हणून तो 2 plus 1 झाला. Therefore 3x equal to 3, therefore x equal to 1. Equation number 1. B equal to x such that x is element of n and x less than 2. आता हा सेट सुद्धा आपण बघूया. 1 is the only natural number which is less than 2. लेस दॅन 2 असलेला एकच नॅचरल नंबर आहे, तो आहे 1. देअरफॉर x इक्वल टू 1. इक्वेशन नंबर झाला 2. थर्ड सेट बघा, c इक्वल टू x such that x is natural number but x is neither prime नॉर कंपोजिट. म्हणजे तो नॅचरल नंबर पाहिजे परंतु तो कंपोजिट पण नाही आहे आणि प्राईम पण नाही, असा नंबर आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला माहिती आहे की 1 हा असा नंबर आहे की जो प्राईम नाही आहे आणि कंपोजिटही नाही आहे. 7th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो होतो. 1 इज द ओनली नॅचरल नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. Therefore x equal to 1. इक्वेशन नंबर 3. आता ह्या तीनही इक्वेशन्स जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 the sets A, B and C are equal sets because, आता उत्तराचं जस्टिफिकेशन बघा, because they contain सेम एलिमेंट्स. कारण x इक्वल टू 1 ए सेटसाठी, बी सेटसाठी सुद्धा x इक्वल टू 1 आणि सी सेटसाठी सुद्धा x इक्वल टू 1 आलेला आहे.
तिघांमध्येही सेम एलिमेंट आहेत म्हणून ते. आता नेक्स्ट बघा, थर्ड एक्झाम्पल बघूया आपण आता. A equal to x such that x is later in the word cataract. म्हणजे कॅटरॅक्ट या शब्दातील अक्षर आहे. लेटर आहे ते. B equal to x such that x is a letter in the word ट्रॅक्ट. आता इथे दोन्ही सेट आपल्याला रूल मेथडने दिलेले आहेत. आन्सर बघा, A इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर इन द वर्ड कॅटरॅक्ट. देअरफॉर A इक्वल टू CATR. आता कॅटरॅक्टमध्ये ए हे लेटर 3 टाइम्स आलेलं आहे, टी हे लेटर 2 टाइम्स आलेलं आहे, सी हे लेटर 2 टाइम्स आलेलं आहे. परंतु सेट लिहिण्याची जी पद्धत आहे सुरुवातीला आपण शिकलो त्यानुसार एव्हरी एलिमेंट इज इम्पॉर्टंट बट वन एलिमेंट शुड बी रिटन ओनली वन्स असं आपण शिकलो होतो. म्हणजे एक घटक एकदाच लिहायचा, क्रम कोणताही असला तरी चालतो. त्या नियमानुसार CAT आणि R हे एलिमेंट आपण लिहिलेत. सेट बी बघा आता. B इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड ट्रॅक्ट. इथे सुद्धा टी हा लेटर 2 टाइम्स आपल्याला दिसतोय. सेट बघा मग, B इक्वल टू TRAC. टी पुन्हा आपण लिहिणार नाहीयेत. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 the sets A and B are equal sets because they contain exactly same elements. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इक्वल सेट म्हणजे काय ते सांगता येतं, ते शोधून काढता येतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमधील पुढचा पार्ट पाहणार आहोत, वेन डायग्राम. धन्यवाद मित्रांनो.